सिंधुदुर्गमध्ये अंगणवाडी सेविकेची हत्या, ओसरगाव इथल्या कंपाऊंडमध्ये जळालेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पैशाच्या हव्यासापोटी खून केल्याची आरोपीकडून कबुली। नाशकात शेअर्स मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्यानं तरुणाची आत्महत्या। आर्थिक विवंचनेमधून पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची माहिती। नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन। सर्व प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी पदावर सेवेत सामावून घेण्यासह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी केलं आंदोलन। परभणीच्या सेलू नगरपालिकेच्या विरोधात व्यापारी आक्रमक। भरमसाठ करवाढ केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांकडून शहरामध्ये कडकडीत बंद। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामधील 5व्या आरोपीला 13 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईतील आरोपी संतोष खोतला पोलिसांकडून तुळजापुरात अटक। तुळजापुरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांकडून चौकशी। वाशिमच्या रिसोडमध्ये रात्री दुचाकी शोरूमला शॉर्ट सर्किटमुळे आग। दुचाकीचे स्पेअर पार्ट्स जळून लाखो रुपयांचं नुकसान। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात। जळगाव जिल्ह्यामध्ये आरटी अंतर्गत 1145 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित, तर आणखी 1930 विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी। तर प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढवण्याची पालकांची मागणी। सोलापुरात पार पडली शिवाचार्य महास्वामी यांची यात्रा। अग्निप्रवेश सोहळा इथेल मुख्य आकर्षण। कोळशाच्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा। मोठ्या प्रमाणात भाविकांची यात्रेमध्ये उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरच्या फळ बाजारामध्ये टरबूजाची मागणी वाढली। टरबूजाला 40 ते 50 रुपये प्रति नग तर संत्री, मोसंबी, द्राक्ष या फळांना देखील उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची पसंती।